वाव, मस्तच झालेला आहे. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेलं आहे व्हेज कोबी मंचुरियन. चला तर याची कृती पाहूया. हे बघा, इथं मी कोबी घेतलेला आहे, फ्रेश कोबी आहे. फ्रेश कोबी, टिप नंबर 1 सांगते मी तुम्हाला. फ्रेश कोबी घ्यायचा, म्हणजे याचा आपल्या कोबी मंचुरियनमध्ये वास येणार नाही. शिळा जर कोबी असाल तर त्या कोबीचा वास येतो, उग्र वास येतो. त्यामुळं फ्रेश कोबी घ्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी इथं मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, फूड कलर घेतलेला आहे लाल कलरचा. ऑप्शनल आहे, टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. इथं मी लाल तिखट घेतलेला आहे, रेड चिली सॉस घेतलेला आहे 1 चमचा, 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे. कोबी हातावर चिरण्यापेक्षा ह्याला मस्त मोठ्या खिसणीनं खिसून घेतला तर आपलं मंचुरियन छान होईल. तर त्यासाठी याला आता आपण 2 भाग करून घेऊयात, म्हणजे आपल्याला खिसण्यासाठी सोपं जाईल. बघा, असं चिरून घ्यायचं आहे. याचे आपण 4 भाग करून घेऊयात, म्हणजे आपल्याला खिसायला सोपं जाईल. आता आपण या मोठ्या खिसणीनं खिसून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीनं उभा धरायचा आहे कोबी आणि असा खिसायचा, म्हणजे सगळ्या साईडनं समान हे आपलं कोबी खिसून होईल. हे बघा, आपला कोबी सगळा खिसून झालेला आहे. हे असा मध्ये खाल्ला राहिलेला साईडचा भाग हे टाकून द्यायचा आहे, आपल्याला घ्यायचं नाही. हे एकदम कडक कवच असते, त्यामुळे हे काय उपयोगाचं नाही. हे बघा, पूर्ण कोबी आपला मस्त असं बारीक नाही एवढा आणि एवढा मोठा पण नाही, असा व्यवस्थित खिसून झालेला आहे. तर आता आपण या पातेल्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे बाकीचे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करता यावे. बघा, सगळ्यात आधी यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत. याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे कोबीला पाणी सुटतं. बाकीचं साहित्य मिक्स करताना त्याचा अंदाज आपला चुकणार नाही. मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालताना किती पाणी सुटलं आहे याचा अंदाज बघूनच आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर यामध्ये मिक्स करायचं आहे. बघा, याला मिठाचं किती पाणी सुटलेलं आहे. तर याला आपल्याला वेगळं असं पाणी घालण्याची गरज पडत नाही, कारण ह्या कोबीचं आणि मिठाचं पाणी सुटतंय. त्यामुळे यामध्येच आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेऊया. आता हे बघा, मीठ मी व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. तर आता यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते मी. थोड्याफार प्रमाणात यामध्ये पण पाणी असते, त्यामुळे आधी सगळं हे बाकीचे जिन्नस घालून घेऊयात आपण. हे बघा, हे चवीपुरतं आपल्याला टाकून घेत आहे चटणी, रेड चिली सॉस पण टाकून घेऊयात, सोया सॉस पण टाकून घेऊयात, यामध्येच लाल कलर पण टाकून घेऊयात. लाल कलर का टाकायचा? मस्त असं याला कलर येते, हॉटेल स्टाईल दिसते, त्यामुळं टाकायचा. नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे बघा, हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. तर आता हे मी मैदा घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपण थोडासा अर्धा मैदा टाकून घेऊयात. याचं जर प्रमाण जे आहे, हे कॉर्नफ्लॉवर आहे, अर्धा टाकून घेऊयात. याचं जर कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं प्रमाण जर जास्त झालं तर आपले मंचुरियन कुरकुरीत होणार नाहीत, असं दाट होतील, त्यामुळं खायला पण चांगले लागणार नाहीत. म्हणून बघत बघत घालूयात आपण, एकदम नाही घालायचं. हे बघा, हे मिश्रण आणखीन पण आपलं ओलसर आहे, त्यामुळे आणखीन आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ऍड करूया त्यामध्ये. याला जास्त असं कणिक मळल्यासारखं मळायचं नाही, हलक्या हाताने मळून घ्यायचं. हे बघा, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. सगळंच त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा बसलेला आहे. असं प्रमाण आहेच ते, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी मैदा. तर बघा, भजे कसं आपण सोडतो त्या पद्धतीनं झालेलं आहे. अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे. आता आपण याला जास्त वेळ ठेवायचं नाही, ती टिप नंबर 3. त्याला जास्त वेळ ठेवला तर आणखीन पाणी सुटेल. ज्या वेळेस आपण मिक्स करून घेतो लगेच याला तळायला घेऊयात. हे बघा, हे सगळं मिश्रण तयार झाल्यानंतर आपण थोडीशी कांद्याची पात यामध्ये टाकून घेणार आहोत. टाकलं तर टाका, नाही टाकलं तर काय ऑप्शनल आहे. आवडत असेल तर टाका, नसेल तर गरज नाही.
मी फ्लेम वाढवलेली आहे आणि चांगलं तेल आपलं गरम झालेलं आहे. तर आपण भज्याच्या पद्धतीनं सोडतो तशा पद्धतीनं ओबडधोबड आकाराचे पण आले तर चांगलंच आहे. त्याला जास्त गोल करत बसण्याची गरज नाही. जास्त गोल जर केलात तर त्यामध्ये आतमध्ये तसंच कच्चं राहिल्यासारखं राहतंय. त्यामुळे असंच ओबडधोबड टाकून घ्यायचं. म्हणजे मस्त कुरकुरीत होतील हे. बघा याला आकार येईपर्यंत जास्त असं ढवळायचं हे करायचं नाही, असं हलवायचं नाही, जास्त नॉर्मल असं हलवून घ्यायचं. एकदा टाकल्यानंतर थोडंसं पुन्हा जरा वेळ ह्याला सेट होईपर्यंत मोठा गॅस करून ठेवायचा. एकदम बॉल असे दिसायला लागले मस्त असं तळल्यासारखं की मीडियम गॅस करून आपण याला 7-8 मिनिटं तळून घेऊया. 7-8 मिनिटं झालेले आहेत. हे बघा आपले मंचुरियन किती मस्त आणि क्रिस्पी झालेले आहेत. त्याला आपण काढून घेऊयात. अशा पद्धतीनं सगळेच मंचुरियन आता आपण तळून घेऊयात. तर बघा अशा पद्धतीने आपले सगळे मंचुरियन तळून झालेले आहेत. याला काढून घेते मी. हे बघा आपले मंचुरियन तळून झालेले आहेत. मस्तपैकी कडक आणि मस्त छान झालेले आहेत. चला तर त्याचा सॉस बनवून घेऊयात आपण. बघा आपल्या व्हेज मंचुरियनला सॉससाठी लागणारं साहित्य सांगते. इथे एक कांदा मी चिरून घेतलेला आहे मोठा मोठा, एक ढोबळी मिरची चिरून घेतली आहे मोठी, इथं मी लसूण घेतलेलं आहे 2 पाकळ्या त्याला मोठ्या मोठ्या चिरून घेतलेलं आहे, सोया सॉस घेतलेला आहे 1 चमचा आणि रेड चिली सॉस घेतलेला आहे 1 चमचा, 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून अर्धी वाटी पाणी करून घेतलेलं आहे मी त्याचं. ते बघा गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण हे मोठा मोठा चिरलेला लसूण टाकून घेऊया. तेल टाकलंय त्याला थोडस. आता ह्याला मस्त असं लाल होईपर्यंत आपण याला परतून घेऊया लसणाला. हे बघा हे मस्त असं लाल झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया. जास्त हे बघा कांदा असा थोडासा ओबडधोबड तळून घ्यायचा आहे, जास्त आपल्याला परतून घ्यायचं नाही याला. आता यामध्ये आपण ही शिमला मिरच टाकून घेऊया. शिमला मिरच पण असंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे, तळून घ्यायची आहे नॉर्मलच. खूप छान लागते हे मंचुरियन. घरच्या घरी बनवून खात जा. अशीच रेसिपी माझी बघत जा. बघा हे झालेलं आहे. आता आपण हे सोया सॉस टाकून घेऊया. त्यामध्ये रेड चिली सॉस पण टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकून घेऊया. हे बघा आपलं मंचुरियनचा सॉस तयार झालेला आहे. यामध्येच आपण किसान केचप किंवा चिंचेची चटणी पण टाकू शकता, नसलं तर वरण पण टाकून आपण खाऊया. आता हे झालेलं आहे आपलं. यामध्ये असे मंचुरियन टाकून घेऊयात. त्याला 2 मिनिटं मिक्स करून घेऊन हे बघा आपलं मंचुरियन तयार झालेलं आहे. हे झालेलं आहे आपलं व्हेज मंचुरियन तयार. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.